धोकादायक इमारती रिक्त करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिले आहेत। तसेच नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांच्या जीवितहानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून 15 एप्रिलपासून अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही राव यांनी केल्या आहेत। महापालिका आयुक्त सौरभ राव हे प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात भेट देऊन तेथील कार्यपद्धती जाणून घेत आहेत। या उपक्रमात शुक्रवारी आयुक्त राव यांनी मुंब्रा आणि दिवा या 2 प्रभाग समितीची माहिती घेतली। मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, परिमंडळ 1 चे उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त मुंब्रा बाळू पिचड, सहाय्यक आयुक्त दिवा अक्षय गुडदे तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते। गेल्या 15 महिन्यात मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामांची संख्या 40 होती। त्यापैकी 8 इमारती पाडण्यात आल्या आहेत, तर 14 इमारती पाडण्याची कार्यवाही सुरू आहे, तर 18 इमारतींमध्ये कुटुंब राहत आहेत। मुंब्रा येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या मोठी आहे। त्यात अतिधोकादायक 6 इमारती आहेत, त्यापैकी 4 इमारती रिकाम्या असून 2 अजूनही व्याप्त आहेत। 100 धोकादायक इमारती असून त्यातील 8 इमारतींची दुरुस्ती झाली आहे। 23 इमारतींचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आला असून त्या दुरुस्त करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत, तर 57 इमारतीचे दुरुस्ती काम संत गतीने सुरू आहे, तर 9 ठिकाणी काम सुरू झालेलं नाही आहे। 3 इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत, तसेच 350 इमारतींची त्या व्याप्त असतानाच दुरुस्ती करायची आहे, तर 884 इमारतींची किरकोळ दुरुस्ती आवश्यक आहे। मुंब्रा येथील एकूण 66 धोकादायक इमारतीबाबत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। या इमारतींची सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांच्या टीमने तातडीने पाहणी करावी असे निर्देश आयुक्त राव यांनी बैठकीत दिले आहेत। ज्या इमारतींचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल परस्पर विरोधी आला आहे त्या इमारतींची पाहणी ते दोन्ही स्ट्रक्चर ऑडिटर आणि महापालिकेने नियुक्त केलेला त्रयस्थ ऑडिटर यांनी संयुक्तपणे करून अहवाल द्यावा। येत्या काही दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे। जे स्ट्रक्चरल ऑडिट दिशाभूल करणारा अहवाल देतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार येता पावसाळा हा नेहमीपेक्षा वेगळ्या थाटणीचा असण्याची शक्यता आहे। कमी काळात मोठा पाऊस असे त्याचं स्वरूप असू शकेल, त्याची वारंवारताही अधिक असेल, हे लक्षात घेऊन आपत्कालीन व्यवस्थापन करावे लागणार आहे। त्यामुळे विशेष करून मुंब्रा भागात पर्यायी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था यांचे तपशिलावर नियोजन करावे। त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा। स्वयंसेवी संस्थांचं नेटवर्क, खासगी बांधकाम व्यावसायिकांची यंत्रसामुग्री याची माहिती घ्यावी। काळजी घेणं आणि तत्काळ प्रतिसाद देणं हे आपल्या हाती आहे, ते आपण काटेकोरपणे करावं असंही आयुक्तांनी सांगितलंय।